नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण वजन कमी करण्यासंदर्भात एक नवीन माहिती बघणार आहोत. ती की म्हणजे की प्रेग्नेन्सीनंतर वजन कसं कमी करायचं. आताच्या युगामध्ये भरपूर साऱ्या महिलांना हा प्रश्न पडतो की बाबा ज्यावेळेस आपलं प्रेग्नेन्सी झाल्यानंतर आपलं वजन वाढतं, पण हे वजन आपण कसं कमी करू शकतो या संदर्भातली की आज नवीन माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर मंडळी, प्रेग्नेन्सी आधीनंतर आणि वाढलेलं वजन महिलांसाठी नेहमीच डोकेदुखी असतं. खास करून सिझरियन झालेल्या असेल तर वजन कमी करणं तर अधिक अवघड होऊन बसतं. हार्मोन्समध्ये बदल, कमी झोप, शरीराची रिकव्हरी आणि आई झाल्याचा जबाबदारपणा पार पाडताना महिलांना पुन्हा शेपमध्ये येणं फारच आव्हानात्मक असतं. पण जर योग्य पद्धतीने हे ठरवून काही गोष्टी केल्या तर वजन लवकर कमी होण्यास मदत मिळू शकते. मंडळी, लाईफस्टाईलमध्ये केवळ एक बदल करून प्रेग्नेन्सीनंतर 15 किलो वजन कमी केलेलं आहे. तर म्हणजे एक सोप्या ड्रिंकने त्यांनी ही ड्रिंक कशी आणि किती फायदेशीर होती आता ही आपण आताच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर म्हणजे डॉक्टर सांगतात की यांनी वजन कमी करण्यासाठी सकाळी चहाऐवजी ब्लॅक कॉफी घेणं सुरू केलं. हा त्यांच्यासाठी फारच मोठा बदल ठरला. डॉक्टर सांगतात की ही केवळ एक ड्रिंक नाही तर रिच्युअल आहे. दूध आणि साखरेच्या चहाच्या तुलनेत ब्लॅक कॉफीत कॅलरी नसतात. रोज किमान 1 किंवा 2 कप कॉफीने कॅलरी हळूहळू कमी होतात. आणि त्यानंतर दुसरं आहे म्हणजे ब्लॅक कॉफी कशा मदत करते, म्हणजे की जी आपल्या शरीरातली चरबी जी असते, जी वाढलेली चरबी असते ती जर कमी करायची असेल तर ब्लॅक कॉफी आपल्याला कशा पद्धतीने वर्क करते आता ती बघणार आहोत. तर म्हणजे सर्वप्रथम आहे मेटाप्लोझम सपोर्टेड, म्हणजे की 2019मध्ये जनरल यांच्या एका सिवस रिव्ह्यूज अँड फूड सेन्स अँड नॅशनेशनमध्ये प्रकाशित मेटा ॲनालिसिसमध्ये आढळून आलेली एक म्हणजे की जास्त कॉफी घेतल्याने शरीराचं वजन, BMI आणि बॉडी फिटनेसमध्ये कमतरता दिसून आली. म्हणजे कॉफीने एकट्याने फायदा होतो तर सोबतच हेल्दी लाईफस्टाईलमध्ये यात महत्त्वाची भूमिका देखील निभावते. तर त्यासोबतच त्वचेसाठी देखील तितकंच फायदेशीर आहे. ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजनेक ॲसिडसारखे पॉलिफेनॉल्स असतात जे ॲक्टिव्हिट सबस्टेन्स कमी करण्यास मदत करू शकतात. याने कॉलेजन ब्रेकडाऊन स्लो होऊ शकतो, म्हणजे त्वचा लवचिकता अधिक सुधारते. दुसरं म्हणजे हृदयाचं आरोग्य. मंडळी, बऱ्याच मोठ्या स्टडी झूममधून समोर आलेलं आहे की कमी प्रमाणात म्हणजे की दिवसातून एकदा किंवा तीनदा 3 कप कॉफी प्यायल्याने कार्डिओ लिव्हर आजारांचा धोका कमी होण्यात आणि ज्यामुळे हृदय निरोगी राहतं. तर म्हणजे अशा स्वरूपामध्ये तुम्ही जर तुमचं वजन कमी करायचं असेल, जसं की प्रेग्नेन्सीनंतर काही महिलांचं वजन वाढतं, तर ते तुम्ही जर कमी करायचं ठरवलं असेल तर दिवसामधून अशा स्वरूपामध्ये तुम्ही कॉफी प्यायला हवी. जर अशी कॉफी पिली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर मंडळी, ही होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.